अशोक खरात प्रकरणी सुनावणी सुरू झालेली आहे। खरातच्या तिसऱ्या गुन्ह्यातील सुनावणीला सुरुवात झाली आहे। पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का असा सवाल कोर्टाने विचारलाय, तर पोलिसांविरोधात तक्रार नाही असं खरातनं कोर्टात उत्तर दिलं असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। खरात याच्या तिसऱ्या गुन्ह्यातील सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। दरम्यान पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का असा सवाल कोर्टाने खरातला विचारला, तर पोलिसांविरोधात तक्रार नाही असं उत्तर खरातनं कोर्टात दिलंय। अशोक खरात प्रकरणी आता ही सुनावणी सुरू झालेली आहे। अशोक खरात याच्या तिसऱ्या गुन्ह्यातील सुनावणीला कोर्टात सुरुवात झालेली आहे। दरम्यान पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का असा सवाल कोर्टाने अशोक खरातला विचारला, त्यावर पोलिसांविरोधात कोणतीच तक्रार नाही असं उत्तर खरातने कोर्टात दिलं असल्याची माहिती मिळते। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। स्वतःला दैवी अवतार म्हणून घेत शेकडो भाविकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात याच्या प्रकरणी आता सुनावणी सुरू झालेली आहे। तिसऱ्या गुन्ह्यातील सुनावणीला सुरुवात झाली आहे। आणि आता पुढची बातमी, ईडीचं पथक हे नाशिकच्या मिरगाव इथे दाखल झालेलं आहे। भोंदू अशोक खरात याच्या मिरगाव येथील आलिशान फार्म हाऊसवर ईडीचं पथक पोहोचलंय। या पथकाकडून फार्म हाऊसची झाडाझडती घेतली जाते। भोंदू अशोक खरात याचे अनेक गैरव्यवहार समोर आलेले आहेत आणि भोंदूनं कोट्यावधींची माया जमवली आहे। तर या ईडीकडून आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी होते। अशोक खरात आणि कल्पना खरातचे 3 बँक अकाउंट ईडीकडून सील करण्यात आलेले आहेत आणि आज फार्म हाऊसवर काय हाती लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ईडीचं पथक हे मिरगावमध्ये दाखल झालेलं आहे। भोंदू अशोक खरात याच्या मिरगाव येथील आलिशान फार्म हाऊसवर ईडीचं पथक पोहोचलंय। पथकाकडून फार्म हाऊसची झाडाझडती घेतली जाते। भोंदू अशोक खरात याचे अनेक गैरव्यवहार समोर आलेले आहेत। भोंदूनं कोट्यावधींची माया आतापर्यंत जमवली आहे आणि ईडीकडून आर्थिक गैरव्यवहाराची आता कसून चौकशी होते। भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांवर ईडीनं मोठी छापेमारी केली आहे। एकूण 11 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। खरातचं घर, ऑफिस, फार्म हाऊस आणि ईशान्येश्वर मंदिरासह इतर ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात आलेली आहे। या छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान अशोक खरात सध्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकेत असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली आहे। अशोक खरात याच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। घर, ऑफिस, फार्म हाऊसवर एकाच वेळी कारवाई करण्यात आलेली आहे। छापेमारीमध्ये पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान शिर्डी परिसरात ईडीच्या पथकाकडून आता धाडसत्र सुरू आहे। अशोक खरात प्रकरणात ईडीच्या कारवाईला वेग आलेला आहे। समता पतसंस्थेच्या राहता शाखेत ईडीचे पथक दाखल झाले। समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती गोठवण्यात आलेली आहेत आणि या खात्यांवरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाला असल्याचं समोर आले। एकीकडे शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू असताना दुसरीकडे ईडीनं तपासाची सूत्र हाती घेतली आहेत। नाशिक मिरगावसह राहता आणि शिर्डीच्या परिसरात ईडीचं धाडसत्र सुरू आहे। अशोक खरात याच्या मालमत्ता आणि पतसंस्थांमधील कोट्यावधींच्या व्यवहारासंबंधी ईडीकडून कारवाई सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। भोंदू अशोक खरात याचे एक ना अनेक कारणामे समोर आल्यानंतर त्याच्यावरती नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला, शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाला आणि समता पतसंस्थेमध्ये या भोंदूने 57 लोकांच्या नावावरती 100 खाती उघडली, ज्यावरनं कोट्यावधीचे व्यवहार सुरू केलेले आहे। त्यामुळं आता कुठेतरी ईडीची एंट्री याच्यामध्ये झाली आणि ज्या पतसंस्थेमध्ये हे खाती उघडली गेली, या समता पतसंस्थेच्या राहता येथील शाखेमध्ये आता सध्या ईडीचं पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे आणि जवळपास 2 तास झालेत ईडीचं पथक आतमध्ये आहे आणि हा जो सगळा व्यवहार केला गेला किंवा ही जी खाती उघडली गेली, नेमकं याच्यावरनं जे पैसे आहे हे कोणी टाकले, कोणी काढले, याचा वापर कशासाठी केला गेला, या संदर्भातली जी सगळी चौकशी आहे ती आता ईडीकडनं सुरू आहे। एकीकडे मिरगावमध्ये ईडीचं पथक दाखल झालेलं असताना दुसरं पथक हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहतामध्ये दाखल झालेलं आहे। शिर्डी पोलिसांनी जवळपास या खातेदार जे आहेत यातील 33 जणांची चौकशी देखील केलेली आहे, ज्यामध्ये या 33 खातेदारांनी सांगितले की हे खाते आम्ही उघडली नाही, त्यावरचा व्यवहार जो आहे तो आम्ही केला नाही। एका खातेदारानं तर भोंदूवरती गुन्हा देखील राहता पोलीस स्टेशनला दाखल केलाय। त्यामुळे आता ईडीची एंट्री याच्यामध्ये झाली आहे। या भोंदूने जी माया जमवलेली आहे, नेमकं याचा स्रोत काय, याचा पैसा कुठून आला, या संदर्भातली सगळी जी माहिती आहे
ती आता सखोलपणे ईडी घेत आहे आणि या तपासामध्ये काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, राहता अहिल्यानगर.